पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी व मित्र पक्षामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामल शिरसट तसेच प्रभाग क्रमांक 14 चे उमेदवार भालेराव उज्ज्वला महादेव व प्रभाग क्रमांक 14 ब चे उमेदवार धोत्रे महादेव माणिक यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 14 मध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी प्रचार बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, डॉक्टर धायतडक यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विकास कामांची माहिती देतानाच विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टीकेचा समाचार घेतला। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामलताई, नगरसेविका पदासाठी उमेदवार उभ्या असलेल्या उज्ज्वलाताई, महादेव धोत्रे बॉस, उपस्थित सर्वच या प्रभागातील प्रतिष्ठित मंडळी आणि तरुण सरकारी मित्रांनो, उद्याच्या 2 तारखेला नगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी वार्डातून आणि अध्यक्षपदासाठी निवडून द्यायचा आहे। आजपर्यंत बऱ्याच निवडणुका झाल्या आणि आपण प्रत्येक वेळेस पंढरपूर विकास आघाडी किंवा अशा आघाड्याच्या माध्यमातून निवडणुका लढत होतो, निवडणुका आपण लढवत होतो। यावेळेस आपण भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। त्याच्या मागचं कारण असं आहे की पूर्वीची नगरपालिका, पूर्वीचं पंढरपूर, त्याची लोकसंख्या, त्यावेळच्या गरजा ह्या अत्यंत मर्यादित होत्या। आता पंढरपूरमध्ये टोपली संडास असायची प्रत्येक घराच्या बाहेरच्या बाजूला, एक बारकी छोटी खोली 5 बाय 5 ची, त्याला एक दरवाजा, पाणी सुद्धा टमरेल भरून बाहेर न न्यायचं, कसं होतं। आणि बाहेरच्या बाजूला एक खिडकी असायची काळी, त्याला ती वंगण लावलं जायचं। माणसात आपले सकाळचा प्रातर्विधी करायची, खाली पत्र्याचे डबे ठेवलेले असायचे आणि आपले जे मेहतर लोक आहेत, पूर्वी त्यांना भंगी म्हणायचे, आता ते मेहतर शब्द आहे, मेहतर समाजाचे, गुजराती समाजाचे लोक त्या ठिकाणी सकाळी यायचे, दरवाजा उघडायचे, आतल्या आपली जी घरात झालेली घाण आहे कुटुंबात ती बाहेर काढायचे, डब्यात ओतायचे, डबा डोक्यावर घेऊन गोपाळपूरला नेऊन टाकायचे। आज आपल्याला थोडी जरी घाण लागली, पायाला हाताला शेण लागलं तरी आपण लगे हात धुतो का नाही, शेण लागलं तर नवीन पिढीवर। अशा परिस्थितीमध्ये ही गाव होतं, रस्ते सगळे मातीचे होते। तुमच्या ह्या भागात तर ज्वारी पेरायची, स्टेट बँकेपासून वर सगळी काळी रानं होती, रेल्वे स्टेशनच्या वर माणूस येत नव्हता, एस टी स्टँडच्या वर सुरवशाचं हॉटेल शेवटचं असायचं। आम्ही कॉलेजला जायचो 90 सालात, संध्याकाळी 6-7 नंतर मुलं मुली भोसले चौकाच्या वर येत नव्हती। म्हणजे अशा परिस्थितीमधलं एक खेड
आज आपण त्याला शहराच्या माध्यमात रूपांतर करतोय. 1990च्या निवडणुकीला मोठे मालक उभा राहिले तेव्हा शहराचं मतदान होतं 17,000. आज शहराचं मतदान आहे 95,000. म्हणजे 6 पट मतदान वाढलंय. एवढ्या वेगानं गाव वाढलं. रुळाच्या खाली गाव होतं, आज वाखरीच्या शिवाला गेलं. इकडं भटुमऱ्यापासून काशेगावच्या MSCB पर्यंत गाव पसरलं. टाकळीच्या शिवाला गेलं. शेगाव दुमाल्यामध्ये वस्ती झाली, मठ झाली. आज पंढरपूर शहराची लोकसंख्या आहे 1.5 लाख. रोजचं येणारं वारकरी आहेत 50,000. आणि मग या 2 लाख लोकांना रस्ते, पाणी, दिवाबत्ती, संडास, मोतारी सगळं नगरपालिकेला करायचं. बरोबर आहे ना? नगरपालिकेचं काम काहीच आहे पण त्याकरता तुम्ही मेंबर निवडून पाठवतो. पंढरपूर शहरामध्ये रस्ते किती किलोमीटर आहेत माहित आहे इथं कुणाला? पंढरपूर शहरातल्या रस्त्याची जर लांबी मोजली, काही 3 मीटरचे आहेत, काही 6 मीटर, 9 मीटर, 12 मीटर, 15, 18, 21, 24. आता आपला हा रस्ता आहे तो 15 मीटरचा. पलीकडचा रस्ता आहे तो 18 मीटरचा आहे, 24 मीटरचा आहे. लिंक रोड आहे तो 30 मीटरचा आहे. त्या सगळ्या रस्त्याची जर लांबी मोजली तर आपल्या शहरामध्ये जवळजवळ 350 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. म्हणजे इथून निघालो तर थोडं मुंबईच्या अलीकडे जाऊन थांबू पनवेल पर्यंत रस्त्याची सगळी लांबी मोजली. मग काही मातीचे आहेत, काही खडीचे आहेत, काही डांबराचे आहेत, काही रस्तेच नाही आहे. या शहरात पाण्याच्या पाईपलाईन आहेत. 1.5 लाख लोकांना रोज पाणी. तुमच्या घरात पाणी येतं नळावाटी. पाईपलाईन किती आहे पंढरपूर शहरात माहित आहे किती आहे? सगळे जर टेप टाकून पाईपलाईन मोजली तर 265 किलोमीटर. म्हणजे इथून निघालो आपण तर पुढे आहे 220 किलोमीटर आणि तिथनं पुढे चिंचवडला गेल्यासारखं आहे. एवढी पाईपलाईन आपल्या गावात. तुम्ही घरात पाणी येतं, आपण बाथरूम मधनं पाणी संडासला वापरतो, बाथरूमला वापरतो, भांडी धुतो. तर बाहेरचे कोण आहे जरा आवाज कमी करावा ना. ही जी घाण पाणी येते हे पाणी कुठं जातं? सारखं पुढं वाटत रे. एक चेंबर बांधलेला आहे. आता 15 मीटरला एक चेंबर असेल तर 1000 मीटरला किती चेंबर झाली? 150. 1500 मीटरला झाली 100 चेंबर. समजा असे किती चेंबर असतील बघा. 260 किलोमीटर. मी का सांगतोय मी तुम्हाला की नगरपालिका काय आहे, कशी चालती ही मुळात समजून घ्या. टीका करणं सोपं आहे, काय केलं काय नाही. आणि मग तुमच्या लोकांच्या अपेक्षा की मेंबर निवडून दिल्यानंतर त्यांना आमचं सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. चुकीचे नाही, बरोबर आहे. पण मेंबरच्या हातात पैसा किती आहे नगरपालिकेत कोणाला माहित आहे? नगरपालिकेत किती प्रॉपर्टी आपल्या शहरात आहेत? आपल्या शहरामध्ये 21,000 प्रॉपर्टीज आहेत. घर 200 फुटापासून 500, 700, 1000, 2000 काय असतं. त्यातली 4000 प्रॉपर्टीज आहेत त्या मोकळ्या आहेत, प्लॉट आहेत, ज्यांनी बांधलेले नाही, जागा पडी काय कुठे सोडून गेले, कुठं वांद्यात आहे. 16,000 प्रॉपर्टी या शहरामध्ये आहेत. 5200 झोपड्या आपल्या शहरामध्ये आहेत. त्याच्यात अंदाजे 20,000 लोक राहतात. आणि मग घरात उत्पन्न किती आहे म्युन्सिपाल्टीचं? म्युन्सिपाल्टीचं उत्पन्न तुम्ही जी घरपट्टी देता वर्षाला ती आहे 13 कोटी रुपये. तुम्ही जी पाणीपट्टी देता ती आहे 6 कोटी रुपये. किती झाले? 13 आणि 6 19. मग शॉपिंग सेंटरचं भाडं कुठं कारला कर लावला, कुठं काय लावला, भोई भाडं असं म्हणजे 2-3 कोटी रुपये आले. 21-22 कोटी रुपये नगरपालिकेच्या तिजोरीत वर्षाला जमा होते.
ती सुद्धा आपण घरपट्टी भरली तर, पाणीपट्टी भरली तर म्हणजे 22 कोटी रुपये उत्पन्न आहे. खर्च किती आहे नगरपालिकेचा? नगरपालिकेमध्ये जी काही 500-550 कामगार आहेत, त्या कामगाराचा पगार होतोय वर्षाला 55,60,00,000 रुपये. किती? 55 कोटी. तुम्हाला ह्या 1.5 लाख लोकसंख्येला पाणी द्यायचंय. 18 पाण्याच्या टाक्या आपण उभा केल्यात पंढरपूर शहरामध्ये. 18 आहे. बिडाली बंगल्यापासून मग आंबेडकर नगर, पद्मावती, वर प्रशांत परिचारक नगर, इथं जलशुद्धीकरण केंद्र, इसबावी विसावा, इसबावी शिवाजीनगर पलीकडली बाजू, अनिल नगर, जिजामाता उद्यान, महावीर नगर, बडवे हाऊस, त्यानंतर खाली अंबाबाई पटांगण, अशा 18 टाक्यामधनं आपण शहराला पाणी देतो. किती पाणी रोज लागतं तुम्हाला माहित आहे? हे पाणी आहे 200-250 मिली असं, 1 लिटर पण नाही. 4 बाटल्या मिळलं तर 1 लिटर पाणी होतं. आपण नगरपालिका रोज नदीतनं पाणी किती उचलते माहित आहे? 30 MLT. 30 MLT म्हणजे किती लिटर झालं? तर 30 दशलक्ष लिटर. दशलक्ष म्हणलं तर 30वरती 8 शून्य टाकायचे. एवढं लिटर पाणी रोज नगरपालिका उचलते नदीमध्ये. टाकीत घेतलं जातं वर. 500 हॉर्स पॉवरचे मोटर आहे, ते शुद्ध केलं जातं. ते शुद्ध करायचा खर्च आहे वर्षाला 50 लाख रुपये. ते पाणी जे उचलतो आपण, शुद्ध करतो, टाक्यात भरतो, टाक्यात तुमच्या घरात येतो. ते पाणी उचलायचा लाईट बिल किती आहे वर्षाला? 5,96,00,000 रुपये. मी काय मनात सांगत नाही, इथं आकडे आहेत सगळे. तुम्ही अहवाल बघत जा नगरपालिका. म्हणजे 6 कोटी लाईट बिल आहे नगरपालिकेचं, नुसतं पाणी उचलायचं आणि तुमच्या घरात पाणी आणून द्यायचं. मग आपण पाणी आल्यावर सगळंच पाणी पितो का पोटात? लिटर 2 लिटर पाणी पितो का हातनं? भरतो किती? पातेलभर. पितो किती? पेलाभर. हे उरलेलं पाणी काय करतो आपण? संडासला वापरतो, आंघोळीला वापरतो, भांडी घासायला वापरतो, कपडे धुवायला वापरतो, अंगण धुवायला वापरतो, गाडी धुवायला वापरतो ना. हे पाणी कुठं जातं? गटरीत. मग गटरीतलं पाणी नेऊन सोडायला परवानगी आहे का कायद्यानं? कायद्यानं परवानगी नदीमध्ये पाणी सोडायला नाही. मग काय करायचं? ती पाणी आपण, तुमची जी ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजमध्ये घरातलं पाणी जाते, बरोबर आहे ना? सगळं घाण पाणी, त्याच्यामध्ये विष्ठा आहे, मलमूत्र आहे, सगळं आहे. काय नाही असं नाही की सगळं पाणी जाते गोपाळपूरला. इथं मोठ्या विहिरी आहेत, त्या विहिरीमध्ये पाणी साठतं. सकाळी 6ला पाणी सुरू होतं, 11, 12, 1 वाजेपर्यंत बदा 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 पाणी खाली पडत असते. 12 वाजेपर्यंत परत ती पाणी नगरपालिका उचलती आणि अजून गोपाळपूरच्या वर माळावर नेते. आणि ते पाणी त्यातली सगळी घाण बाजूला काढली जाते. स्वच्छ पाणी, असं जसं पिण्याचं पाणी आहे ना, असं पाणी त्या ठिकाणी केलं जातं. आणि मग ती पाणी नदीला सोडलं जातं. ते नाही सोडलं तर नगरपालिकेला शिक्षा आहे. 302 कलम लावते जीवाशी खेळा म्हणून नागरिकांची. किती लोकांना माहित आहे? मग ही घाण पाणी शुद्ध करायचं किती खर्च आहे? 2.5 कोटी रुपये तिथलं लाईट बिल आहे. म्हणजे ही 6 कोटी, ते 2.5 कोटी. तुम्ही आता इथं लाईट सगळे आपण रस्त्यावर लावतो. पहिले जर जुन्या लोकांना विचारला कशी दिवे होती, पहिले कंदील होते, टेंबे होते. टेंबे गेल्यानंतर मिणमिणते दिवे आले, पिवळे बारके. आता कसा झगमगाट आहे सगळीकडे. किती लाईट बिल आहे? 2-2.5 कोटी रुपये ह्या लाईटचं बिल आहे रस्त्यावरच्या. ते कोण भरतंय? नगरपालिका भरते. हे नुसतं पंढरपूर शहराचं लाईट बिल, पिण्याचं पाणी उचलणं, घाण पाणी शुद्ध करणं, रस्त्यावरची लाईट चालवणं, ही लाईट बिल वर्षाला येते 9 ते 10 कोटी रुपये. म्हणजे उत्पन्न 20 कोटी रुपये आणि 10 कोटी गेले MSEBला.
उरलेल्या 10 कोटीमध्ये नगरपालिका काय करते? मग घरात कचरा किती तयार होतो आपल्या रोज बादलीवर? सकाळी घंटागाडी येते, आपण नेऊन टाकतो. शहरामध्ये कचरा किती होतोय माहित आहे का? रोज किती रोजचा कचरा आहे माहित आहे? 40 टन. म्हणजे 40 ट्रक भरतील एवढा कचरा आहे आपल्या गावात. आपणच करतोय रोज घरात, आणि रोज उचलून आपण नेतो. बरेचसे लोक रस्त्यावर आणून टाकते, ती सुद्धा नगरपालिका गोळा करून नेते. चाच्या केळं विकली, खाल्लं, वारकरी काय करतो? खाल्लेलं केळ खातो आणि साल तिथेच टाकतो. ती नगरपालिका गोळा करून घेऊन जाते. 40 टन कचरा नेतोय रोज. तिथं 40 बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तास आपण घरात केलेल्या कचऱ्यातल्या चपला बाजूला काढते. प्लास्टिक, कापड, पिशव्या, काचा, सगळं. ट्यूबलाईट जरी फुटली, बल्ब फुटला तर आपण काय करतो? कचऱ्यात टाकतो. ती जातोय गोपाळ काशेगावच्या माळावर. रोज 40 बायका 24 तास काम करते. तुमच्या घरातला कचरा नेला जातो. किती खर्च आहे माहित आहे? 3.5 कोटी रुपये नगरपालिकेला आपल्या घरात झालेला कचरा उचलून न्यायचा, स्वच्छ करायचा, त्याचं खत बनवायचं, लोकांना द्यायचं. 3.5 कोटी रुपये खर्च आहे. म्हणजे 10-11 कोटी ह्याला गेले, 3-3.5 कोटी रुपये कचऱ्याला गेले. 265 किलोमीटरची पाईपलाईन आहे, ती कुठं फुटते आहे, तुटते आहे, काहीतरी होतंय, त्याचा खर्च. हजारो चेंबर आहेत, कुठं चेंबरचं झाकण मोडतंय. 8 दिवस नाही झाले की लगेच टीका सुरू होती. लगे आमचं सूरज लगेच ठोकतो आम्हाला, 15 दिवस झालं. योग्य आहे, चुकीचं नाही. ह्याच्याकरता वर्षात नगरपालिकेला 1.5-2 कोटी रुपये द्यावा. 5 कोटी रुपये शासन देतं वारीसाठी नगरपालिका, पण नगरपालिकेचा खर्च होतोय 10-11 कोटी रुपये. म्हणजे उत्पन्न नगरपालिकेचं 22 कोटी, खर्च केला 14-15 कोटी, राहिले 4-5 कोटी. आणि त्यातनं या 265 किलोमीटर 300 किलोमीटरचे रस्ते, इथं मुरुम नाही तिथं मुरुम टाकायचा, इथं खडी आहे तिथं खडी टाकायची, जिथं डांबर पाहिजे तिथं डांबर टाकायचं. होईल का काम एवढ्या 5 कोटीमध्ये या शहराचं? आपल्या गावात 22 झोपडपट्ट्या आहेत, 5200 झोपड्यात माणसं राहत आहेत. त्याला जे पाणी दिलं जाते त्या पाण्याची पाणीपट्टी सुद्धा येत नाही. आज पंढरपूर शहराचं पाणी जो योजना आहे ही 3.5-4 कोटी रुपये तोट्यात आहे. तुम्ही मला सांगा, 55 कोटीचा पगार, 14-15 कोटी रुपये ही खर्च, म्हणजे 70 कोटी झाले. आणि उत्पन्न किती? 20 कोटी, 22 कोटी, 25 कोटी. कसं लागतं? कसं मेंबरनी काम करायचं? संडास बांधायचे, पोताऱ्या बांधायचे, गटरी बांधायची, दिवाबत्ती बल्ब गेला की बल्ब बसवायचा आहे. म्हणणं सोपं आहे, मेंबरनं हे केलं नाही, मेंबरनं ती केलं नाही. आणणार पैसे कुठनं? मग आम्ही जे आज भारतीय जनता पक्षाचं चिन्ह घेऊन तुमच्या पुढे आलो, अध्यक्षपदाकरता कमवलं, ते कशा करता आलो? तर हे सगळे खर्च भागवायचे असेल तर आपल्याला शासनाच्या दरवाज्यात पदर पसरावा लागतो. राज्य शासन, केंद्र शासन या दोघांनी मदत केली तरच ही गावचा कारभार चालू शकतो. नगरपालिका तुमच्या घरपट्टीवर, पाणीपट्टीवर, कोणाच्या रस्त्यावरती मुरमाची पाटी सुद्धा पडणार नाही. सगळा 55 कोटी रुपये पगार शासन देतं आपल्या कामगाराचा, सगळा पगार देतं. MSCB ला 50% लाईट बिल आहे तरी 9 कोटी रुपये लागते. म्हणजे 3 रुपयानं लाईट देते शासन, 3 रुपये 4 रुपये, आणि लाईट बनवायला लागते तर 8 रुपये 7 रुपये. ती शासन स्वस्त आहे. म्हणून आम्ही आपल्या पुढे आलो ही मत मागायसाठी. कमळ चिन्ह घेऊन का आलो? तर शासनवर केंद्रात भाजपचं आहे, राज्यात भाजपचं आहे ना. जर केंद्रात आणि राज्यातलं शासन जर भाजपचं आहे तर इथला नगराध्यक्ष भाजपचा नसेल, नगरसेवक जर नसतील त्या विचाराचे, निवडून नाही आले, उद्या शासनाचे राज्यकर्ते म्हणतील ठीक आहे पंढरपूरच्या लोकांना काय आम्ही भाजप चालत नाही, बघू देऊ
आम्हाला जेव्हा जमल तेव्हा. पण त्याचं सरकारनं नाही मदत केली तर ह्यातला एकही रस्ता होणार नाही. तुम्हाला कधी वाटलं होतं का समोरचा रस्ता कॉन्क्रीटचा होईल म्हणून? कधीतरी वाटलं होतं का 10-15 वर्षापूर्वी? काय मातीचे रस्ते होते मला माहित नाही. मी आज जन्माला आलेलो नाही. मी 40 वर्ष ह्या भागात होतो. लय लोकांना उभं केलं, लय पडली, बाजारावर जमून देत नव्हत्या. त्या जोडीला पुन्हा बस आला. हे कशा करता आपण केलं? त्यांनी सुद्धा मोठेपणा दाखवला. त्यांच्या लक्षात आलं 2025 साली बाबा आपल्याला सत्तेबरोबर जावं लागेल तर आपली कामं होतील विधानसभेला. तुम्ही म्हणणार तुम्ही कमळ मांडता इथं कबशी कशी? माझे पत्रकार मित्र पण इथं आहेत, त्यांनाही सांगणार. आता त्या नगरपालिकेत तमाशा सुरू आहे चिन्हाचा. आम्हाला चिन्ह नाही, चिन्ह नाही, नाटक चालू आहे सगळं सहानुभूती मिळवायची. ही मंडळी तुमचं नेतृत्व करायला चालली आणि ह्याला अर्ज कसा भरायचा, पक्ष कसा काढायचा, आघाडी कशी बनवायची ते पण या लोकांना माहित नाही. सरकारचे कायदे नियम आहे, निवडणूक आयोग आहे. आयोगाकडे जाऊन नोंदणी करावी लागते, चिन्ह मागावं लागतं, त्याला कायद्यानं तरतूद केलेली आहे. ह्यांना काहीच माहित नाही. ह्यांना माणसंच माहीत नव्हती उभा करायची का नाही. मुळात ती पहिल्यांदा भाजपत उभारणार होती. त्यामुळे त्यांना वाटलं 17 तारखेला अर्ज भरायचा, 15 तारखेला आपलं तिकीट जाहीर होईल, कशाला काय चिन्ह मिळतंय कमळाचं. पण भाजपनं काय ह्यानं टिकवून घेतलं नाही. एकनाथ शिंदेकडे गेले, त्यांनी टिकवून घेतलं नाही. अभिजित पाटलाकडे गेले, चटकला ह्यांच्यातलं बाजू. सगळं इसकटल्यावरती मग पळापळी करून कुठून तर माणसं धरून आणून माणसं उभा केली आणि मग सहानुभूतीच्या लाटेवरती स्वार होऊन मतं मागायची सवय लागलेली आहे. ह्याला पक्ष कसा चालवायचा, चिन्ह कसं मागायचं. माझ्याकडे सुद्धा आघाडी, मी कपशी चिन्ह घेतलं, आज नाही घेतलं. ही निवडणुकीचे अर्ज भरायच्या अगोदर निवडणूक आयोगाकडे अर्ज द्यावा लागतो. सगळे हिशोब द्यावे लागतात वर्षाचे, त्याचं प्रोसिडिंग द्यावं लागतं आणि मग आपण चिन्ह मागावं लागतं. मी अगोदर 8 दिवस ही चिन्ह मागून ठेवलं होतं. निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी म्हणून कलेक्टर असतात आणि कलेक्टरनं आपल्या पंढरपूर विकास आघाडीला कपशी ही चिन्ह राखून ठेवलं. मोहनराव पेपरला तुम्ही छापलं पंढरपूरसाठी राखूया म्हणून, तरी या लोकांच्या डोक्यात प्रकाश नाही. आणि आता जाऊन तिथे म्हणतील की आम्हाला माहित आहे तुम्ही दबावाला कोणातरी करताना आम्हाला चिन्ह देतो. आणि चिन्ह द्यायला कायदे आहे, कानून आहे, नियम आहे. असं कोणाच्या मर्जीनं देश चालत नाही. घटनेप्रमाणे देश चालतो, घटनेप्रमाणे कायदे बनते. म्हणजे ही परिस्थिती आहे. ही नगरपालिका चालवायची असेल तर आपल्याला काम करायचंय. पण जेव्हा माधवराव आणि आपले बालेराव दोघं मागच्या विधानसभेच्या टायमाला आम्ही बसल्यावर त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली होती की आम्हाला आघाडीचं चिन्ह मिळलं तर बरोबर, नगरपालिकेत आपण मिळून काम करू. आणि त्यासाठी सांगितलं ठीक आहे, अवताळे समाधान होते, आम्ही होतो, ठीक आहे म्हटलं तुम्ही काम करूया, आपण ठरवू, चर्चा करू पुढं मागं काय असेल ते. उद्देश असा आहे की या ठिकाणी आपण जोडत गेलो पाहिजे. इथं असंख्य कार्यकर्ते माझ्यासाठी गेली 30-40 वर्ष शैलू काम करणार. तुम्ही सगळ्यांना माझी विनंती सगळ्या की आपण माणसाला माणूस जोडत जाऊया. ठीक आहे, तुमच्या मनात आहे. मलाही कधी कधी वाटतं विधानसभेला मी पण थांबलो का नाही, विधानसभेला थांबलो ना मी का नाही थांबलो. काय मला उभारता येत नव्हतं, का थांबलो मी. कुठंतरी सामंजस्यानं पुढे जाऊया, डेव्हलपमेंट करूया. असू द्या असू कायद्यामध्ये आपला जो पक्ष आहे पंढरपूर विकास आघाडी आम्ही रजिस्टर केला, त्याला कायद्यामध्ये 10% जागा ह्या एकूण जागेच्या 10% जागा किमान निवडणुकीत लढवाव्या लागतात, निवडून आणाव्या लागतात, तर आपली मंजुरी पुढे कायम राहते. हा कायदा आहे. त्यांना काही माहित नाही पुन्हा. हे आम्ही 2 महिन्यापूर्वी केले, 3 महिन्यापूर्वी. कुठल्या वार्डात द्यायचं, काय द्यायचं, कसं द्यायचं नियोजन. आमच्या काही पत्रकार मित्रांना सांगितले की हे घाबरले म्हणून हे कबशी. असं नाही ठेवा. कायदा आहे
की 10% जागा किमान लढल्या पाहिजे, 5% जागा निवडून आल्या पाहिजे, तर तुमचं चिन्ह राहतं पुढच्या निवडणुकीला, तर चिन्ह तुम्हाला मिळत नाही. हे सगळं आम्ही होमवर्क करतोय वर्षानुवर्ष. त्यामुळे या दोघांना आपण कपशी चिन्ह दिलं, वरती चिन्ह घेतलं कमळाचं. त्याचं कारण ते आहे. कशाला भिवून घाबरून विषय नाही. आणि विधानसभेला कमळ घेऊन तुमच्या पुढे आलतो ना आम्ही. 21 साली आलो होतो, 25 साली आलो होतो. कालच्या विधानसभेला 4000 मतांना लीड दिलं त्या पंढरपूर शहराने, अवताडे तर बाहेरची मंगळवेढ्यात आलेली होती. मी अर्ज काढल्यामुळे लोकांना आमच्या नाराजी होती, तरी लोकांनी स्वीकारला ना कमळाला. 4000 मतं दिली ना. माझे काही कार्यकर्ते नाराज झाले, तर ठीक आहे, त्याला आपण बरोबर घेऊन समजूत काढून, त्याला वाटत की मालकाने उभा राहावं, मी उभा राहावं, शेवटी पक्ष महत्वाचा आहे म्हणून मी थांबलो. तरी 4000चं लीड होतं. आता तर लक्ष्मण दादा घरातला उभा. मी सांगितले खरं आहे, मिरची बाजार करणारी ही फॅमिली आहे. अजून ते 2 भाऊ बाजार करते. असं बहीण पण करायचं. जसं नरेंद्र मोदीचा एक भाऊ अजून पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडतोय, त्याचा एक भाऊ रेशन दुकान चालवतोय. भाऊ पंतप्रधान देशाचा आहे, पण त्याच्या भावाला अजून राहायला घर नाही, 2 खोल्या घरात राहते. अशा सुद्धा लोकांना देशात संधी मिळते, नाही असं नाही. तसं तात्याचं घर आहे, 90 सालापासून नगरसेवक आहे. सगळे माझ्या मागे लागले होते, सगळे नगरसेवक, की मला ओपन जागा आहे, तुमच्या घरच्याला उभं करा, उमेश मालकाच्या मंडळीला उभं करा, प्रणव मालकाच्या मंडळीला उभं करा. मला करता येत नव्हतं का? काय नव्हतं, माझ्याकडे पक्ष होता, सगळे साधनं होती, कार्यकर्ते होते, मी सगळं करू शकलो असतो. पण मी काय केलं नाही. ही निवडणूक आहे कार्यकर्त्याची. विधानसभा लागल्यावर आम्ही उभारतो. आमच्याकरता काम कोण करतं? तुम्हीच सगळे करता ना. कोण करतो? तुम्हीच पळता, हे सगळे पळते. जेव्हा तुम्हाला काम करायची संधी मिळते तेव्हा जर पुन्हा माझीच बायको मी उभा करायला लागलो. जेडपी निघाली मीच आहे, नगरपालिका निघाली मीच आहे, ग्रामपंचायत निघाली मीच आहे. चालेल का? मग कार्यकर्त्यांनी कुठे जायचं? म्हणून तुम्ही बघा, आमच्या पार्टीनं कुणाला उभं केलंय? जे आपल्या संडास साफ करणारा कामगार होता, गुरु डोडिया, जो मेहतर समाज आहे, गुजराती समाज आहे, जे आपले संडास साफ करतात, त्या समाजातल्या गरीबातल्या गरीब माणसाच्याकडे 10 रुपये नाहीत आज. त्या समाजातल्या सगळ्या गरिबांनी वर्गणी काढून त्याला पैसे दिले, 500 रुपये, 1000 रुपये. त्याला आपण पार्टीनं नगरसेवक पदाला उभं केलं. सगळ्यात जास्त मतांनी निवडून आणणार. आमचा टोडे म्हणून आहे, प्रभाग नंबर 3 मध्ये काय करतोय? ती छकडा चालवतोय संतोष. आत्ता त्यानं जुनी गाडी घेतली आहे माल व्हायसाठी. बरोबर आहे ना? मंडईत जातो, रोज भाजीपाला आणतो, मंडईत लोकांना देतो, रोज हमाली करतोय. पण सामान्य कुटुंबात नाही, त्याचं लोकमत आहे, लोकांना सांगितलं घ्यायला उभा का, मी त्याला उभं केलं. जेवढे इच्छुक होते सगळ्या इच्छुकाला घेऊन बसलो. 40 नगरसेवक ओळीनं बसवलं. तसं तिकीट देताना मी सगळ्यांची समजूत काढली, शक्य होईल त्या ठिकाणी जाऊन. बाबा आपल्यालाही काम करायचं. पदावर कोण ह बसला काय, ब बसला काय. आज मी आमदार नाही, समाधान दादा आमदार आहे, पण सगळी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली. मला म्हणता आलं असतं पार्टीला, त्याला आमदार ते आहेत त्यांनी बघावं पंढरपूरचं म्हणून. पण मी का बघ म्हणत नाही, हे गाव माझं आहे, तुम्ही सगळे माझे आहे. त्या गावामध्ये चांगलं व्हावं ही माझी भावना आहे, ती काम करण्याची माझी इच्छा आहे. आणि आज नाही, मोठ्या मालकाची अख्खी हयात या शहराकरता गेलेली. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं टोपली संडास किती लोकांना माहित आहे. कुणालाही नवीन पिढीला टोपली संडास माहित आहे. ती महिला डोक्यावरून माणसं घेऊन जायची. ती पहिल्यांदा आपण ड्रेनेजची संख्या या ठिकाणी पंढरपुरामध्ये आणली 1995 साली, 15 कोटी रुपये खर्च. दुसरा टप्पा केला 60 किलोमीटरचा 34 कोटी रुपये खर्च. आणि तिसरा टप्पा तुमच्या शहरात इथल्या भागातला केला, तो जो 80 किलोमीटरचा 57 कोटी रुपये खर्च. मी 2016च्या वचननाम्यात दिलेलं वचन आहे, या शहरातल्या उपनगरामध्येच ड्रेनेजची योजना आणून देतो 68 कोटी रुपयाची.
कुणी जाऊन बघायचं आहे तुमच्या गावात ड्रेनेज झालंय का नाही भागात या? मी इथं सांगितले या शहरातले प्रमुख रस्ते डांबरी करून देतो. मी डांबरेने मी कॉन्क्रीटचे करून दिले. किती पैसे खर्च केले माहित आहे तुम्हाला या 25 रस्त्यासाठी? 157 कोटी रुपये खर्च केले. ड्रेनेज केलं. 1975 सालचं पाण्याची योजना आहे पंढरपूर शहराची. त्याचं आयुष्य संपलंय, 50 वर्ष झाली. पुढच्या 50 वर्षाचं नियोजन मी केलं. आता 100 कोटी रुपये 98 कोटी रुपयाची पाण्याचं काम चालू आहे. अरुण खंड्रेची तालीम आहे ना, तुम्ही जाऊन तिथं बघून या. पुढच्या 50 वर्षानंतर या शहराची लोकसंख्या 3 लाख होणार आहे. तर 3 लाख लोकांना पाणी पुरलं पाहिजे म्हणून मी टाक्या बांधायचं नियोजन केलं. 18 टाक्या बांधल्या. आता पाण्याची योजना त्या ठिकाणी चालू आहे. काल मुख्यमंत्र्यांशी बोललो मी त्यांच्या ऑफिसशी. जुन्या पंढरपूरचं सगळं ड्रेनेज झाली 35 वर्ष देवळापासून, ते सगळं मला बदलायचं आहे. त्याचं लाईफ संपलंय. 100 कोटी योजना म्हणलं मला वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून साहेब तुम्ही द्या, प्रस्ताव पाठवून द्या म्हणले. विचार करतो आपण देऊया. रेल्वेचे उड्डाण पूल मी बांधतोय. काय परिस्थिती आहे सरगम चौकामध्ये पाऊस पडल्यावर? तुम्ही लोक शिवाय देत होता ना आम्हाला, देतात लोक. काय केलंय पण रेल्वेनं केलं. रेल्वेला काही चॅलेंज नाही. थोडा पाऊस पडला की पाणी येतंय. तिथं आता मी ओव्हरब्रिज बांधतोय. तर काल एक तालुक्याचा पडार येऊन शिवतीर्थावर म्हणला कशाला ओव्हरब्रिज पाहिजे, लोकांनी काय पाण्यात नाही जायचं पाहिजे का नाही पाहिजे? तिथं जसं बांधतोय जसं काल मुख्यमंत्री आल्यावर सांगितलं साहेब मला इथं पण द्या, तहसील ऑफिस पासून सावरकर पुतळ्यापर्यंत तिथली मला गर्दी कमी करायची. मी इथं वचन दिलं होतं की तुम्हाला रिंग रोड करतो 3 किलोमीटर शहराच्या बाहेरनं. तुम्ही सगळे तरुण पोरात गावा. आनोलीवरून जर आपण निघालो, आनोली काशीगाव, काशीगाव टाकळी, टाकळी कुर्टी पंत चौक, वाखरी, वाखरीवरनं शिरडोन कवठळी, पुढं गुरसाळ, आडीव आणि देगाव. पहिल्या माणसाला जर आनोलीवरनं आल्यावर जर सोलापूरला जायचं असेल तर गावात यावं लागायचं आणि गावातनं बाहेर जावं लागायचं. आता माणूस आनोलीतनं निघाला की थेट देगावला जातोय पंढरपूर शहरात न येता. शहरातली गर्दी कमी झाली का नाही झाली? जड वाहनं बाहेर गेली का नाही गेली? कॉलेजचा रस्ता लिंक रोड काय होता? मुख्यमंत्र्यांना म्हणलं मला पैसे पाहिजे, 30 कोटी रुपये दिले, ते रस्ता घ्या. वाखरी पंढरपूर काही संबंध नाही. पण गडकरी साहेबांना इथं आणलं, त्याचा सत्कार केला, त्यांना दाखवलं. साहेब म्हणले रस्ता करून द्या. राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे केला. ते म्हणजे आमचं काम नाही, शहरातलं काम आहे. साहेब म्हणल्या सगळे वारकरी पंढरपूर ह्या रस्त्यावरून जातील पालख्या. 120 कोटी रुपये रस्त्याकरता गडकरी साहेबांनी दिले. त्याचं काम चालू आहे का नाही तुम्ही बघा. बरं काम काय असं जादूची कांडी नाही आज केली उद्या होते. आपण घर बांधायला घेतलं तर 3-4 वर्ष लागतील का नाही लागत? त्याचं 2 महिन्याचं 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचं. त्याचं काम चालू आहे. अडथळे आहेत. आषाढी आली, कार्तिकी आली, पुन्हा हे झालं ते झालं. ही सगळी कामं कशामुळं करू शकतो मी? तुम्ही नाट्यगृह बघितलं असं 70 कोटी रुपयाचं नाट्यगृह देशात नाही असं नाट्यगृह बांधतोय. काल कुठतरी भाषणात बोलले म्हणे 9 वर्ष चालली. मंजुरी आणली 17 साली, 18 साली काम सुरू केलं. कॉन्ट्रॅक्टर पळून गेला. तो गेला कोर्टात. कोर्टात सोडवून आणायकरता मला 19 साल उजाडलं. नेमकं 19 साल झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. 3 वर्षात त्यांनी 1 रुपया दिला नाही. पुन्हा जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मी पुन्हा 20 कोटी रुपये फडणवीस साहेबांकडनं आणले. पुढचं काम चालू केलं. अजून 20 कोटी रुपये लागतील. काल इथं वारीला आल्यावर त्यांना भेटलो. म्हणलं साहेब पैसे द्यावे लागतील. मी काय गौंडी नाही, मी काय कॉन्ट्रॅक्टर नाही. त्याला अडचण आहे, त्याला पैसे तर द्यावे लागतील. हे सगळं आपण कशामुळं करतो? स्विमिंग टँक बांधलाय, उद्यानाची कामं चालू आहेत 3-3 कोटी रुपयाची. जिजामाता उद्यान असेल, हे असेल. तुमच्या इथली मार्केट कमिटी एवढी मोठी काय होती पूर्वी? 25 वर्षापूर्वी डुकरं फिरत होती, गाढवं फिरत होती. आज 550 कोटी रुपयाचा शेतमाल या मार्केट कमिटीमध्ये येतो. 550 कोटी रुपये कशाला म्हणतील? इथल्या शेतकऱ्याचा शेतमाल आहे, त्यालाही बाजार तयार झाला. आज जवळजवळ बागवान समाजाचे 100-150 लोक आणि हिंदू समाजाचे जवळजवळ 100-150 लोक दुकान टाकून व्यवसाय करतील.
आज 1000 पेक्षा अधिक लोकांना या मार्केट कमिटीत काम आहे. मी कुणाच्या जीवावर केलं, आम्ही पक्षाच्या जीवावर केलं, सरकारच्या जीवावर केलं. म्हणून तुमच्या पुढे मत मागायसाठी येतोय की अध्यक्ष कमळाचे चिन्ह आहे त्यांना निवडून द्या, का दोन्ही नगरसेवकांना निवडून द्या. भविष्य काळामध्ये आपल्याला पंढरपूर बदलायचंय. तिथे येणारा वारकरी आहे त्याला चांगल्या सुविधा द्यायच्या आहे. त्याकरता पहिला टप्पा आम्ही घेतला, नॅशनल हायवेनं शहर जोडलंय. आज 7 नॅशनल हायवे या शहरातनं बाहेर जात आहे. उद्देश काय की लोकांना 4 तासात 3 तासात पंढरपूरला आले पाहिजे. आता रेल्वेनं पंढरपूर जोडतोय पुणेपर्यंत, त्याचं काम सुरू झाले. नोडल रेल्वेचं सर्वे झाले, पैसे दिलेत, राज्य सरकारने त्यांचा हिस्सा. भविष्य काळात आम्हाला रेल्वे विजापूरपर्यंत न्यायची आहे. म्हणजे बेंगलोरने येणारा माणूस पंढरपूरला आला पाहिजे, गुजरातमधून येणारा माणूस आला पाहिजे, तिकडून तामिळनाडू गोव्याकडनं आलेला माणूस आला पाहिजे, इकडं मध्य प्रदेश नागपूरचा माणूस पंढरपूरला आला पाहिजे. इथं माणूस राहिला पाहिजे. तो कधी राहील? त्याला चांगले रस्ते असतील, चांगलं पिण्याचं पाणी असेल, चांगली ड्रेनेजची व्यवस्था असेल, इथला कचरा कमी झाला पाहिजे, इथं रस्ते रुंद झाले पाहिजे, त्याला पार्किंगची व्यवस्था केल्या पाहिजे. तर गाडी लावायची कुठं? पण ही सगळ्याचा आराखडा तयार केला आहे. भविष्य काळात अंदाजे 2 ते 3 हजार कोटी रुपयाचा आराखडा येतो. पुढच्या 10 वर्षात पंढरपूर शहर ओळखू शकणार नाही अशा पद्धतीचं नियोजन भारतीय जनता पक्षाच्या या युती सरकारनं केलेलं आहे. देवेंद्रजी असतील, अजितदादा आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि नुसतं पंढरपूर नाही, कोल्हापूर आहे, तुळजापूर आहे, शिर्डी आहे, नाशिक आहे, ही सगळी तीर्थक्षेत्र. आज अयोध्येचा उलाढाल किती मोठी झाली आहे बघा. काशीचं काय झालंय बघा, उज्जैनचं काय झालंय बघा. ही सगळी कामं आपल्याला करायची. आणि ती करत असताना देवाभावांनी सांगितलंय की एकाही माणसाला मी अन्नावरनं उठवणार नाही. जर कोणाचं दुकान जात असेल तर दुकान द्यायला, एखाद्याचं घर गेलं त्याला कोटीत पैसे द्यायला, कोटीत. तिथे अभिवचन दिलंय, न भूतो न भविष्यती ही शब्द वापरलाय. एकाही माणसाला अन्नावरनं उठवायचं नाही, कोणाचाही धंदा काढून घ्यायचा नाही, किती गरीब असो श्रीमंत असो. ही भूमिका सरकारची. पण तरी सुद्धा काही अभ्यास नाही, टीका करायची. मी म्हणतोय हायवे करू, ती म्हणतील परिचारक हटावं. मी म्हणतोय पाण्याची योजना आणू, ती म्हणतील परिचारक हटावं. मी म्हणतोय ड्रेनेज करायचंय, अजून वेगळं काम करायचंय, ते म्हणतील परिचारकाला हटावं. त्याला परिचारक हटावं नावाचा रोग झाला. स्वप्नात जरी उठवलं तरी परिचारक हटावून. पण मी काय पदावर बी नाही. मी आहे का पदावर? 2009 पासून मी आमदार आहे का? आमदार कोण आहेत ते आहे. आणि हिशोब कोणाला मागतेत मला, तुम्ही काय केलं सांग. मी त्याला जाहीर आव्हान केलं, तुम्ही 12 वर्ष तुमच्या हातात आमदारकी होती, तुम्ही काय केलं सांगा. स्टँड पासून मुताली नाही म्हणून तुम्ही निवडून आला. हाय का मुताली बांधली का तुम्ही 12 वर्षात? नाही बांधू शकला स्टँड पासून तेवढापर्यंत. सांगावं त्यांनी काम. नुसते ते एसटीचे थांबे, हायमास्ट, ह्याच्यापेक्षा काय केले. आणि मग मला अर्ध स्वप्न, कुठलं स्वप्न पूर्ण करायचं तुम्हाला? मी ह्यांची सोन आहे, ही सो कोणातरी सोनच आहेत ना. ह्यांना सासवा सासरे नाहीत, कोणातरी सोनच आहेत ना. ती काय आयुष्यामध्ये काय ताम्रपट नाही आणला, कायम सत्तेवर मीच बसावा. ती काय सत्ता ही काय कोणाच्या बापाची जाहीरदारी नाही, मिराजदारी नाही. आणि भारतीय जनता पक्षात तर घराणेशाही सत्ता ही चालतच नाही. आणि सगळी मंडळी आज भाजपला शिव्या देते. कालपर्यंत भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळावं म्हणून आमच्याकडे एरपाट घालतो. माझ्याकडे आले, मी नाही म्हणलो, समाधानदादाकडे गेले. समाधानदादा म्हणले माझ्या हातात काय नाही. पालकमंत्र्याकडे गेले, ती म्हणले माझ्या हातात काय नाही. मुंबईत गेले, कोणाकोणाबरोबर गेली मी नाव सांगत नाही. आता माझ्याकडे सगळं रेकॉर्ड, कोणाकोणाला भेट. काही करून आम्हाला भाजपची उमेदवारी द्या. आणि आज भाजपनं उमेदवारी एका सामान्य माणसाला दिली, ती आज म्हणते हिशोब द्या. हीच जर भाजपनं उमेदवारी दिली असेल तर काय म्हणले असते, काय पंढरपूरचा विकास झालाय, किती छान झालंय, देवाभाऊ कसे चांगले आहे. पण निष्ठा काय तुमच्या? तपासून घ्या तुम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून. आणि तुम्ही नुसतं ऐकू नका, तुम्ही सामान्य माणसांजवळ ही पटवून घ्या. व्यक्ती इथं बाजीराव आहेत का, बॉस आहेत का, पापरकर आहेत का, परिचारक आहेत, हा विषय नाही.
आपल्याला पैसा कुठे येणार आहे शहरासाठी? पैसा येणार आहे केंद्रातनं, राज्यातनं, आणि त्या ठिकाणी दोन्हीकडे सत्ता आहे कमळाची, बीजेपी. आपण जर चुकीचा निर्णय या शहराने घेतला तर तुमच्या माझ्यावर दुर्दैव कुठलं नसणार. पैसा नाही आला तर ही सगळी कामं थांबतील. आणि त्याकरता मी तुम्हाला विनंती करायकरता आलोय की ह्या प्रभाग नंबर 14 मध्ये तुम्हाला 3 मतं द्यायची. एक अध्यक्षाचं मत आहे, कमळ चिन्हासमोरचं बटन दाबायचे, आणि दुसरी 2 आहेत ती कब्बशी चिन्ह आहे. त्यामुळे अधिक जाणीवपूर्वक आपल्या कार्यकर्त्यांना काम करावं लागेल त्या ठिकाणी, कारण लोकांत संभ्रम होणार आहे. कारण ती ह्या 2 ह्याच्यावरती कमळ चिन्ह हुडकत बसतील कुठं आहे म्हणून, किंवा ह्या पेटीवरती कब्बशी चिन्ह कुठं आहे हुडकत बसतील. म्हणून कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, बॉस सहित सगळ्याला, की शांतपणे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ती पटवून द्यावं लागेल आपल्या सगळ्यांना, किंवा अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे. ही 2 चिन्ह कब्बशी आहे, 1 चिन्ह कमळ आहे. पक्ष एकच आहे, फक्त ही कायद्याची तरतूद आहे म्हणून आपण या ठिकाणी चिन्ह घेतलेले आहे. आणि मला विश्वास आहे की तुम्ही सगळेच आहे, नवीन कार्यकर्ते, जुने कार्यकर्ते, माझे हात जोडून विनंती आहे की आपण एवढ्या वेळ पक्षाच्या माध्यमातून उभा करूया. पुढच्या 10 वर्षात तुम्हाला मत मागासह लोकांना जावं लागणार नाही, अशा पद्धतीचं काम या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण उभा करू, एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद.